मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये 3 इयर लॉ सीईटी किंवा 5 इयर लॉ सीईटी देत असाल किंवा इव्हन क्लॅट देत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेमध्ये विचारले जाणारे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन या पद्धतीचे जे प्रश्न असतात, ते आपण सॉल्व्ह कसे करायचे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, काय होतं, हे क्वेश्चन्स जे असतात ते पॅसेज टाईपमध्ये येतात आणि पॅसेज नंतर पॅसेजवरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. 2025 मध्ये आपण जे पाहिलं, अशा विद्यार्थ्यांना हे पॅसेजेस जे होते ते एक्झाममध्ये अनएक्सपेक्टेड होते आणि त्यामुळे लॉ सीईटीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो वेळ आहे तो या पॅसेजेसमध्ये वाया गेला आणि त्यांना पुढचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि त्यामुळेच त्यांचे जे मार्क्स आहेत ते त्यांना कमी मिळाले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्यासोबत होऊ नये, हे आपण टाळण्यासाठी काय करायला पाहिजे आणि पॅसेजेसवरचे जे प्रश्न आहेत ते कुठल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करायला पाहिजे, ज्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला मॅक्सिमम प्रश्न सॉल्व्ह करता येतील, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर अशा दोन्हीही कोर्सेससाठी असणारी लाईव्ह बॅच जी आहे ती 8 सप्टेंबरपासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर्स अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर किंवा 3 इयर हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 साठी प्रयत्न करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही सुरू केलेली आहे. ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये सुद्धा ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर आमची बॅच जॉईन करा आणि आमच्या टॉपर्स सारखे चांगले पर्सेंटाईल मिळवण्यासाठी तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक पॅसेज डिस्कस करूयात आणि त्या पॅसेजवरनं आपण उत्तरं कशी शोधायचे ते आपण आता पाहूयात. तर पॅसेज दिलाय. In recent years, the importance of sustainable development has become a critical focus for government and corporation worldwide. Sustainable development refers to meeting the needs of the present without compromising the ability of a future generation to meet theirs. This concept emphasizes a balance between economic growth, environmental protection, and social equity. While economic growth is essential for improving living standards, irresponsible development can deplete natural resources and harm ecosystems. Therefore, policies that promote renewable energy, reduces emissions, and social inclusiveness are increasingly prioritized. However, achieving the true sustainability required cooperation across nation and sectors, aligning short-term economic goals with long-term environmental stewardship. तर आपण याचं आता ट्रान्सलेशन पाहूयात. अलीकडच्या काळात शाश्वत विकासाचे महत्त्व हे जगभरातील सरकारे आणि उद्योग संस्था यांच्यासाठी एक केंद्रबिंदू ठरले आहे. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान काळातील गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला धक्का न लावणे. या संकल्पनेत आर्थिक प्रगती, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक समता यांचा समतोल राखण्यावर भर दिला जातो. जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक वाढ अत्यावश्यक असली तरीही बेजबाबदार विकास नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी करून परिसंस्थेला हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे अक्षय ऊर्जा, उत्सर्जनात कपात आणि सामाजिक सर्वसमावेशकता यांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांना वाढते प्राधान्य दिले जात आहे. तथापि, खरी शाश्वतता साध्य करण्यासाठी राष्ट्रामधील व विविध क्षेत्रामधील सहकार्याची गरज आहे, ज्यामध्ये अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टे आणि दीर्घकालीन पर्यावरणीय संवर्धन यांचा ताळमेळ घालणे आवश्यक ठरते. आता या पॅसेजवरती काय प्रश्न विचारले गेले होते ते आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन फोकस ऑफ द पॅसेज. तुम्हाला ऑप्शन दिले आहेत, इकॉनॉमिक ग्रोथ ओनली, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ओनली, सस्टेनेबल डेव्हलपमेंट बॅलन्सिंग ग्रोथ अँड एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. आता मित्रांनो, असा प्रश्न तुम्हाला आला तर तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण सिंपल 3 स्टेप्स फॉलो करू शकतो. तर इथे तुम्हाला 3 स्टेप्स दिसत आहे. आयडेंटिफाय अ कीवर्ड इन अ क्वेश्चन. आता क्वेश्चन मध्ये तुम्ही जर कीवर्ड पाहिला तर व्हॉट इज द मेन फोकस ऑफ द पॅसेज, म्हणजे तुम्हाला या पॅसेजचा मेन फोकस काय आहे ते आयडेंटिफाय करायचंय. त्यानंतर पॅसेज आपल्याला चेक करायचंय. पॅसेजची थीम जी आहे ती आपल्याला रिकॉल करायची आहे.
तर द पॅसेज रिपीटेडली मेन्शन सस्टेनेबल डेव्हलपमेंट विच बॅलन्सेस इकॉनॉमिक ग्रोथ अँड एन्व्हायरमेंटल अँड सोशल इक्विटी. आता पॅसेजमध्ये जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट दिसतंय. त्यानंतर तुम्हाला बॅलन्स बिटवीन इकॉनॉमिक ग्रोथ, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड सोशल इक्विटी अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला पॅसेजमध्ये दिसतात. आता पॅसेजवरती विचारलेला जो प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन फोकस ऑफ द पॅसेज विचारलंय. याच्यामध्ये सस्टेनेबल ग्रोथ तर आहेच, त्याच्यासोबत इकॉनॉमिक ग्रोथ, एन्व्हायरमेंट आणि सोशल इक्विटीचा बॅलन्स सुद्धा तुम्हाला विचारलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये ऑप्शन्स जे दिलेले आहेत ते आपण एक एक एलिमिनेट करून याचं योग्य उत्तर शोधू शकतो. आता ऑप्शन ए जर पाहिला तर याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ फक्त सांगितलंय. ऑप्शन बी जो पाहिला त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फक्त दिलंय. ऑप्शन डी जो आहे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन दिलंय. तर फक्त इकॉनॉमिक ग्रोथ वरती हा पॅसेज फोकस करत नाहीये. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन वरतीच फक्त हा पॅसेज फोकस करत नाहीये किंवा टेक्नॉलॉजी इनोव्हेशन वरतीच फक्त हा पॅसेज फोकस करत नाहीये. थोडक्यात आपण जर पाहिलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि त्याच्यासोबत बॅलन्स ग्रोथ आणि एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टींविषयी हा पॅसेज बोलतोय. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी. थोडक्यात आपण काय केलं, स्टेप 1 मध्ये आपण कीवर्ड शोधला, पॅसेजची आपल्याला थीम विचारली आहे. त्यानंतर पॅसेजमध्ये जाऊन कुठे कुठे मेन फोकस विषयी आपल्याला शब्द दिले आहेत ते शोधले आणि शेवटी आपण एलिमिनेट केलं. ऑप्शन ए एलिमिनेट केला, ऑप्शन बी एलिमिनेट केला, ऑप्शन डी एलिमिनेट केला आणि शेवटी राहिला तो ऑप्शन सी. म्हणजे ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अकॉर्डिंग टू द पॅसेज सस्टेनेबल डेव्हलपमेंट एम्स टू. ऑप्शन्स दिलेत. यूज ऑल रिसोर्सेस क्विकली, मीट प्रेझेंट नीड्स अँड प्रोटेक्ट फ्युचर रिसोर्सेस, फोकस ओनली ऑन सोशल इक्विटी अँड इग्नोर इकॉनॉमिक ग्रोथ. आता थोडक्यात काय करायचंय तुम्हाला, इथे तुम्हाला कीवर्ड शोधायचे. आता कीवर्ड कुठले कुठले आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट एम्स हे तुम्हाला इथे दिलंय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट एम्स हा कीवर्ड आहे. ठीक आहे. आता तुम्हाला पॅसेजमध्ये जाऊन शोधायचंय की या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एम काय आहे. इथे आपण पाहू शकतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट रेफर्स टू मीटिंग द नीड्स ऑफ अ प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ अ फ्युचर जनरेशन टू मीट देअर्स. हे इथे दिलंय. आता आपण ऑप्शन्स पाहूयात. ऑप्शन ए दिलाय यूज ऑल रिसोर्सेस क्विकली. असं सांगितलंय का याच्यामध्ये? नाही. याच्यामध्ये सांगितलंय की सध्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करायच्या आहे आणि फ्युचर जनरेशनसाठी सुद्धा आपल्याला हे रिसोर्सेस जे आहेत ते प्रोटेक्ट करायचे. तर क्विकली रिसोर्सेस यूज करायचे नाही सांगितले. त्याच्यानंतर फोकस ओनली ऑन सोशल इक्विटी, फक्त सोशल इक्विटीच नव्हे एन्व्हायरमेंट वरती सुद्धा फोकस करायचं सांगितलंय. आणि त्यासोबत सस्टेनेबल डेव्हलपमेंट साधताना इकॉनॉमिक ग्रोथ वरती सुद्धा फोकस करायचं सांगितलंय. म्हणजे ऑप्शन ए, सी, डी हे तीनही ऑप्शन इथे रूल आउट होतात. पण ऑप्शन बी जो आहे मीट द प्रेझेंट नीड अँड प्रोटेक्ट फ्युचर रिसोर्सेस हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेन्शन ॲज अ प्रायोरिटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ऑप्शन्स दिलेत आपल्याला. रिन्युएबल एनर्जी, रिड्युस्ड एमिशन, इन्क्रीज कन्झम्पशन, सोशल इन्क्लुझिव्हनेस. आता आपण इथे कीवर्ड पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेन्शन्ड असं दिलंय ॲज अ प्रायोरिटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर नॉट मेन्शन हा इथे कीवर्ड आहे. आता आपण पॅसेजमध्ये प्रायोरिटी कुठल्या कुठल्या दिल्या ते चेक करूयात. इथे आपण पाहू शकतो देअरफॉर पॉलिसीज दॅट प्रमोट रिन्युएबल एनर्जी, रिड्यूस एमिशन अँड सोशल इन्क्लुझिव्हनेस आर इन्क्रीजिंगली प्रायोरिटाइज. तर इथे रिन्युएबल एनर्जी, रिड्यूस एमिशन आणि सोशल इन्क्लुझिव्हनेस या 3 प्रायोरिटी आपल्याला पॅसेजमध्ये दिसत आहेत. रिन्युएबल एनर्जी, रिड्यूस एमिशन, सोशल इन्क्लुझिव्हनेस. पण ऑप्शन सी जो आहे इन्क्रीज्ड कन्झम्पशन ही प्रायोरिटी आपल्याला तिथे दिसत नाहीये. म्हणून इन्क्रीज कन्झम्पशन ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट चॅलेंज इज हायलाइटेड इन अचिव्हिंग सस्टेनेबिलिटी. ऑप्शन्स दिलेत आपल्याला. लॅक ऑफ टेक्नॉलॉजी, कॉपरेशन अक्रॉस नेशन अँड सेक्टर्स, इग्नोरिंग इकॉनॉमिक ग्रोथ अँड अनलिमिटेड रिसोर्सेस. आता आपण इथे कीवर्ड्स काय आहेत ते पाहूयात. कीवर्ड मध्ये आपल्याला दिसतंय की चॅलेंज आणि अचिव्हिंग सस्टेनेबिलिटी. तर याच्याशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन पॅसेजमध्ये शोधायची. इथे आपण पाहू शकतो. However, achieving true sustainability required cooperation across nation and sectors, aligning short-term economical goals with long-term environmental stewardship. तर हा आपल्याला पार्ट जो आहे या पार्टमध्ये प्रश्नामधले कीवर्ड्स दिसत आहेत. तर आता लॅक ऑफ टेक्नॉलॉजी हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला पॅसेजमध्ये दिलेला नाहीये. पॅसेज कुठेही सांगत नाहीये की
सस्टेनेबिलिटी अचीव्ह करण्यासाठी आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये, हे पॅसेजमध्ये सांगितलेलं नाहीये. ऑप्शन बी जर आपण पाहिला, कॉपरेशन अक्रॉस नेशन्स अँड सेक्टर्स, ही लाईन आपल्याला पॅसेजमध्ये दिसते. अचिव्हिंग ट्रू सस्टेनेबिलिटी रिक्वायर्ड कॉपरेशन अक्रॉस नेशन्स अँड सेक्टर्स. ऑप्शन ए नसणार आहे. ऑप्शन बी असू शकतं. इग्नोरिंग इकॉनॉमिक गोल्स. तर आपल्याला इथे दिसतंय अलाइनिंग शॉर्ट टर्म इकॉनॉमिक गोल्स, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट करत असताना आपले जे प्रयत्न असतील ते इकॉनॉमिक गोल्सला अलाइन असावेत. म्हणजे इकॉनॉमिक गोल्स पण आपल्याला अचीव्ह करायचेत आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला अचीव्ह करायचे. म्हणजे म्हणजे ऑप्शन सी जो आहे तो कॉन्ट्रडिक्ट करतोय, म्हणून ऑप्शन सी सुद्धा इथे नसणार आहे. ऑप्शन डी आपल्याला दिलाय अनलिमिटेड रिसोर्सेस. तर रिसोर्सेस विषयी म्हटले तर रिसोर्सेस हे लिमिटेड आहेत, अनलिमिटेड नाही आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी सुद्धा इथे नसणार आहे. म्हणून कॉपरेशन अक्रॉस नेशन अँड सेक्टर्स, ऑप्शन बी इथे योग्य ठरतो. म्हणून ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर असणार. पाचवा प्रश्न आपण पाहूयात. द टोन ऑफ पॅसेज इज. तर पॅसेजची टोन आपल्याला विचारली आहे. टोन ऑफ द पॅसेज कीवर्ड पाहिला आपण. आता याच्याशी रिलेटेड पूर्ण पॅसेजेस असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर पॅसेज समजलेला असेल तर नक्कीच आपण त्याची टोन जी आहे ती आयडेंटिफाय करू शकतो. तर या पॅसेजमध्ये कुठल्याही प्रकारचं एक्झॅजरेशन नाहीये, कुठल्याही प्रकारचं ह्युमर नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी या पॅसेजमध्ये दिलेली नाहीये. त्याच्यामुळे क्रिटिकल आणि निगेटिव्ह हा ऑप्शन नाहीये. ह्युमरस, ऑप्शन सी जर आपण पाहिला, हा पॅसेज जो आहे तो विनोदी किंवा ह्युमरस नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन सी सुद्धा इथे योग्य नाहीये. पेसिमिस्टिक हा एक ऑप्शन डी आपल्याला दिलाय. तर हा पॅसेज निराशावादी पण नाहीये, या पॅसेजमध्ये निराशा नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन डी सुद्धा इथे उत्तर नसणार आहे. पण या पॅसेजमध्ये आपण जर पाहिलं तर हा पॅसेज इन्फॉर्मेटिव्ह आहे. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे आणि बॅलन्स्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळे ऑप्शन बी इन्फॉर्मेटिव्ह आणि बॅलन्स्ड हे याचं योग्य उत्तर असतं. अशा पद्धतीने या सर्व प्रश्नांची उत्तर आपण कशी शोधायची ते आपण पाहिले. थोडक्यात पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला क्वेश्चन मधले कीवर्ड शोधायचे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला पॅसेजमध्ये ते कीवर्ड कुठे आहेत ते आयडेंटिफाय करायचे. कुठला पोर्शन त्याविषयी रिलेटेड आहे ते आयडेंटिफाय करायचे. आणि स्टेज 3 मध्ये आपल्याला चुकीचे उत्तर जे असू शकतील ते एलिमिनेट करून करेक्ट आन्सर इथे आयडेंटिफाय करायचे. लक्षात ठेवा, पॅसेजचं आन्सर शोधताना, प्रश्नांचा आन्सर शोधताना कधीही मोस्ट करेक्ट आन्सर तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या 3 स्टेपचा अप्रोच फॉलो करून पॅसेजवरती येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते आयडेंटिफाय करू शकता आणि त्याचे आन्सर्स तुम्ही शोधू शकता, तेही अगदी कमी वेळेमध्ये. आणि त्यामुळे तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारणार आहे आणि टाइम मॅनेजमेंट सुधारल्यामुळे तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी सुद्धा इथे खूप मदत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्रिहेन्शन टाईप प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, कसे त्याचे उत्तरं शोधायचे आणि कसा आपला वेळ वाचवायचा या गोष्टी आपण पाहिल्यात. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 8 सप्टेंबरपासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.